नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपला जो काही अकाउंटचा तिसरा धडा आहे की भागीदाराचा प्रवेश। तर भागीदाराच्या प्रवेशवर जे काही बेसिक नॉलेज होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की जसं की नफा तोटा प्रमाण कसं काढायचं, त्यागाचं प्रमाण कसं काढायचं ते तुम्ही शिकला आहातच। त्याचबरोबर उदाहरण म्हणून आपण एक दोन उदाहरणं सोडवले। त्यानंतर आपण जे काही प्रात्यक्षिक उदाहरणे आहेत त्यामधले सुद्धा 2-3 उदाहरणं सोडवलेली आहेत। तर आज आपण जे काही आपल्याला विचारलेलं आहे की 7वं उदाहरण विचारलेलं आहे, तर हे प्रात्यक्षिक उदाहरणांमधलं 7वं उदाहरण आहे, ते आज आपण सोडवणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्या गणिताची कोणती स्टेप आपण घेत असलो की सर्वप्रथम काय करत असतो तर गणित वाचून घेत असतो, जेणेकरून आपल्याला समजेल की कोणकोणत्या समायोजना विचारलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला गणितामध्ये काय करायचं आहे। तर वाचून घेऊया। आता मेघा आणि राधा ह्या दोन भागीदार आहेत, यांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण 3:1 आहे। तर आता यांची हे ताळेबंद दिलेला आहे। तर देयता बाजूची पदे दिलेली आहेत, इकडे संपत्ती बाजूची सुद्धा पदे दिलेली आहेत। तर आता मेघाचं भांडवल 1,20,000, राधाचं 1,40,000 त्यांनी विचारलेलं आहे। आणि सामान्य निधी, मित्रांनो इथे सामान्य निधी लक्षात ठेवा की 16,000 विचारलेला आहे आपल्याला। कोणताही सामान्य निधी, जर का ताळेबंद पत्रकात कोणताही निधी असला, जसं की सामान्य निधी असला किंवा जुना नफा तोटा असला, तर तो आपण सर्वप्रथम जुन्या भागीदारांना वाटून देत असतो। तर हा सामान्य निधी सुद्धा आपण भागीदारांना वाटून देणार आहोत। त्यानंतर आता समायोजना वाचायला सुरुवात करूया। आपल्याला समायोजना विचारलेली आहे की कृतिकाला प्रवेश दिला। आता नवीन भागीदार कोण आहे तर कृतिका। तर कृतिकाला आपण प्रवेश दिलेला आहे। तर आता तिने भांडवल म्हणून 40,000 रुपये आणावे आणि ख्यातीकरता 2,500 रुपये आणावे। तिला नफ्यात 1/5 हिस्सा मिळेल आणि दुसरी समायोजना आहे ऋणकोवर 5% संशयित कर्ज निधीची तरतूद करा ऋणकोवर। नंतर आहे फर्निचरचे मूल्य 20% ने कमी करा, माल साठ्याचे 5% आणि यंत्रसामग्रीचे 20% ने मूल्य वाढवा। तर याच्यात वाढ करायची आहे। सर्व भागीदारांचे भांडवल खाते नवीन नफा तोटा विभाजनाच्या प्रमाणात समायोजित करा। तर आता आपल्याला काय काय तयारी करायचं आहे, नफा तोटा समायोजन खाते, कर्ज खात्याच्या माध्यमाने भागीदारांचे भांडवल खाते व ताळेबंद तयार करायचा आहे। तर आता नफा तोटा समायोजन खात्यामध्ये आपल्याला जे काही शुद्ध नफा तोटा निघणार आहे तो वाटून द्यायचा। नंतर जी काही भागीदारांच्या भांडवल खात्यावर शिल्लक रक्कम येणार आहे ती खर्च खात्याच्या माध्यमातून आपल्याला समायोजित करायची आहे। तर आपल्याला यासाठी गणितात काय काय तयार करावं लागणार आहे, नफा तोटा समायोजन खाते किंवा पुनर्मूल्यांकन खाते सुद्धा आपण याला म्हणू शकतो। नंतर भागीदारांचे भांडवल खाते आणि ताळेबंद पत्रक आपल्याला तयार करायचं आहे। त्यासाठी आपण सर्वप्रथम आखणी करून घेऊया। तर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता आपण आखणी करून घेतलेली आहे। पुनर्मूल्यांकन खाते, नफा तोटा किंवा नफा तोटा समायोजन खाते, भांडवल खाते, ताळेबंद पत्रक। आणि मित्रांनो आपल्याला विचारत नाहीत की बँक किंवा रोकड खाते तयार करा, परंतु मित्रांनो हे तयार करा जेणेकरून आपल्याला जे काही रोकड संबंधीच्या नोंदी आहेत, जसं की भांडवल, त्याच्यानंतर ख्याती नवीन भागीदाराची आणि रोकड शिल्लक ती लिहायला येथे सोपं पडते आणि त्याद्वारे आपण संपत्तीमध्ये ते घेऊ शकतो। तर मित्रांनो आता गणित सोडवायला सुरुवात करूया। तर आता सर्वप्रथम विचारलेलं आहे आपल्याला सामान्य निधी 16,000। सामान्य निधी 16,000 आपण 3:1 या प्रमाणात जुन्या भागीदारांना वाटून देणार आहोत आणि त्याच्या भांडवल शिल्लक ह्या टाकून घेणार आहोत। तर सामान्य निधी 16,000 वाटून द्यायचा 3:1 प्रमाण। तर 3:1 प्रमाणात कसा वाटायचा तर 16,000 गुणिले 3 भागिले 4 करा। म्हणजे जर का मेघाला वाटून द्यायचं असेल तर तिचं प्रमाण 3 आहे म्हणून गुणिले 3 आणि दोन्हीची बेरीज 3 आणि 1 4 होती म्हणून त्याला 4 ने भागा। आणि राधाला वाटून द्यायचं असेल तर 16,000 गुणिले 1 भागिले 4 करा। तर आता सर्वप्रथम मेघा आणि राधाच्या शिल्लका टाकून घेऊया। मेघाची आहे 1,20,000 रुपये, राधाची आहे 40,000 रुपये आणि सामान्य निधी जुन्याच भागीदारांना वाटायचा, नवीन भागीदाराला वाटायचा नाही। तर 16,000 आणि 16,000 3 प्रमाणे तर 12,000 रुपये आणि 4,000 रुपये। तर अशा प्रकारे सामान्य निधी वाटून झालेला आहे। आता मित्रांनो आता आपल्याला समायोजनांपासून सुरुवात करायची आहे। तर मित्रांनो आपल्याला जे काय आता हे प्रवेशाचं गणित आपण सोडवत आहोत, तर यामध्ये आपल्याला 10 मार्क्ससाठी हे गणित विचारलेलं असतं आणि तुम्हाला यामध्ये 10 पैकी 10 मार्क्स घ्यायचे आहेत। तर आपल्याला गणित हे पूर्ण स्टेपनुसार सोडवायचं आहे। आणि मित्रांनो तुम्ही जर आज आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असाल, आपला व्हिडिओ सर्वप्रथम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका। तर मित्रांनो आता
तिने भांडवल म्हणून आता कृतिकेला प्रवेश दिलेला आहे. समायोजनांपासून सुरुवात करायची. पहिले आपण काय करत होतो, पदांनुसार सुरुवात करत होतो. या गणितामध्ये ही स्टेप आता वेगळी आहे की समायोजनांपासून सुरुवात करायची. आता पहिली समायोजन आहे, तिने भांडवल म्हणून 40,000 रुपये आणावे आणि ख्याती म्हणून 2,500 रुपये आणावे. तर मित्रांनो नेहमी काय करायचं, तर ख्याती ही जुन्या भागीदारांना वाटून देत असतो आपण. तर आता भांडवल म्हणून तिने किती आणायचे, 40,000 रुपये. तर रोकड खाते कृतिकाने आणावे 40,000 रुपये आणि ख्याती म्हणून आणावी तिने 2,500. तर 2,500 जुन्या भागीदारांना वाटून द्यायचे आहेत. तर इथे जुन्या भागीदार आपले आहे मेघा आणि राधा. तर मेघाला आपण देणार आहोत 1,875 रुपये आणि राधाला देणार आहोत 625 रुपये. तर आता आपण काय करणार आहोत, आता इथे रोकड खात्यावर शिल्लक किती आहे, 78,000. तर इथे सर्वप्रथम रोकड खात्यात शिल्लक टाकून घ्या, 78,000. त्यानंतर आता कृतिकाचे भांडवल, तर कृतिकाने भांडवल म्हणून आणलेले आहे 40,000 रुपये. तर ते 40,000 रुपये टाकून घेऊया आणि तिने ख्याती म्हणून आणलेली आहे 2,500 रुपये. तर 2,500 इथे आपण टाकून घेणार आहोत. आता मित्रांनो नंतरची समायोजन, दुसरी समायोजन आहे, ऋणकोवर 5% संशयित कर्ज निधीची तरतूद करा. तर आता आपले ऋणको किती आहेत, 64,000 रुपये. तर सर्वप्रथम इथे ऋणको लिहून घ्या. ऋणको आहेत आपले 64,000 रुपये. आता ऋणकोवर 5%, तर ऋणकोवर 6,400चे 5% किती होणार आहेत आपले, तर 3,200 रुपये आपले होणार आहेत. तर 5% संशयित कर्जनिधी 64,000 गुणिले 5 भागिले 100 करा. उत्तर येणार आहे 3,200 रुपये. तर 64,000मधून 3,200 रुपये वजा केले असता उत्तर येतं 60,800 रुपये. नंतर समायोजन आहे आपली फर्निचरचे मूल्य 20%ने कमी करा. तर आता ऋणको काय झालेले आहेत, तिथे कमी झालेले आहेत. अर्थात आपण पुनरामूल्यांकन किंवा समायोजन खाते काय करणार आहोत, तर नावे करणार आहोत. तर इथे टाकून घ्या ऋणको. तर ज्या रकमेने संपत्तीत कमी झाली तीच रक्कम आपण इथे घेणार आहोत 3,200 रुपये. संपत्ती जर कमी झाली असेल तर पुनर्मूल्यांकन खाते नावे, संपत्ती वाढली असेल तर पुनर्मूल्यांकन खाते आपण जमा करणार आहोत. आता फर्निचरचे मूल्य 20%ने कमी करावे. आता फर्निचर किती आहे आपलं, 22,000. तर इथे फर्निचर आपण लिहून घेणार आहोत. फर्निचर आहे आपलं 22,000 रुपये. तर आता 20%, तर 20% किती येणार आहेत, 2,200चे. आता 22,000चे 10% येतात 2,200. तर 2,200 अधिक 2,200 म्हणजेच 4,400 रुपये येणार आहेत. तर आता 20%, फर्निचरचे मूल्य 20%ने आपल्याला कमी करायचे आहे. तर वजा घट 4,400 रुपये. आता 22,000 मधून 4,400 गेले असता आपलं उत्तर येणार आहे 17,600. इथे आपण 17,600 लिहून घेऊया. आता फर्निचरमध्ये सुद्धा घट झालेली आहे, म्हणजे पुनर्मूल्यांकन खाते काय होणार आहे, तर नावे होणार आहे. तर इथे लिहून घेऊया फर्निचर खाते 4,400 रुपये. नंतरची समायोजन आहे आपली माल साठ्याचे मूल्य 5% आणि यंत्रसामग्रीचे 20%ने वाढवा. तर माल साठा विचारलेला आहे आपल्याला त्यांनी 40,000 रुपये. तर 40,000चे 5% येणार आहेत आपले 2,000 रुपये अधिक वाढ 2,000 म्हणजेच उत्तर येणार आहे 42,000 रुपये. आता नंतर आहे यंत्रसामग्रीचे 20%. तर यंत्रसामग्री आपली विचारलेली आहे 60,000 रुपये. तर त्याचे आपल्याला किती 20% वाढ करायची आहे, म्हणजेच 10% आपले होतात 6,000 आणि 10% 6,000, 6 12,000 अधिक वाढ 12,000. उत्तर येणार आहे आपलं 72,000 रुपये. तर आता माल साठा आणि यंत्रसामग्रीत काय झालेली आहे, वाढ, म्हणजेच पुनरामूल्यांकन खाते काय होणार आहे आपलं, तर जमा होणार आहे. तर इथे लिहून घेऊया माल साठ्यात वाढ झालेली आहे 2,000ने आणि यंत्रसामग्रीत झालेली आहे 12,000ने.
तर इथे लिहून घेऊया 12,000 रुपये. आता नंतरची समायोजन आहे आपली सर्व भागीदारांचे भांडवल खाते नवीन नफा तोटा विभाजनाच्या प्रमाणात समायोजित करा. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपण पूर्ण नोंदी या करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की सर्व भागीदारांचे भांडवल, तर आता भांडवल जे काही दिलेलं आहे तर ते भांडवल खात्यात आपल्याला स्थिर भांडवल म्हणून दर्शवायचं आहे. तर भांडवल खाते इथे टाकून घेऊया. पहिली आहे आपली मेघा, राधा आणि नवीन भागीदार आहे आपली कृतिका. यांचं भांडवल आपण इथे टाकून घेणार आहोत. मेघाचा आहे 1,20,000, नंतर राधाचा आहे 40,000 आणि कृतिकाचा सुद्धा आहे 40,000. याची बेरीज पूर्ण येते 2,00,000 रुपये. तर मित्रांनो, आता आपण भांडवल हे टाकून घेतलेलं आहे. तर आता भांडवल टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, जी काही त्यांच्या भांडवल खात्यावर शिल्लक येणार आहे तर ती कर्ज खाते म्हणून दर्शवायची आहे. तरी ते आपल्याला जागा सुटू नये म्हणून कर्ज खाते लिहून घेऊया. कर्ज खाते जुन्या भागीदारांचंच असणार आहे, मेघा आणि राधा. त्याची किंमत अजून आपण काढलेली नाही म्हणून ते जागा सोडून देऊया. आता आपला आहे ताळेबंद पत्रकाच्या जे काही उरलेले पद आहे त्यांच्या नोंदी करणे. आता विविध धनको आपली देत असते. तर धनको आहेत आपले 80,000 रुपये. नंतर आहे देय विपत्र, ते आहे 20,000 आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे 20,000. त्यानंतर आता आपल्या हे रोकड आपण टाकून घेतलेली आहे. ऋणको माल साठा यंत्रसामग्री फर्निचर सुद्धा झालेलं आहे. आता आपली जमीन व इमारत, तर जमीन व इमारत विचारलेली आहे आपल्याला 32,000. ती ते टाकून घेऊया. तर आता आपल्या पूर्ण नोंदी झालेल्या आहे. सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, तर जे की आपल्याला विचारलेलं आहे बँक किंवा रोकड खाते आपण तयार केलेले आहे तर ते आपण सर्वप्रथम क्लोज इथे करून घेणार आहोत. 0,0,5 8 आणि 2 10 झाला 1 8 8 आणि 4 12 म्हणजेच 1,20,500. हिच्यावर शिल्लक येणार आहे आपली 1,20,500 रुपये आणि हे खातं आपलं क्लोज होणार आहे. तर आता ही शिल्लक आपण संपत्ती बाजूला लिहून घेणार आहोत. तर रोख शिल्लक ती आहे आपली 1,20,500 रुपये. तर आता अशा प्रकारे आपलं पूर्ण टाकून झालेलं आहे. आता आपल्याला पुनर्मूल्यांकन खाते क्लोज करायचं आहे सर्वप्रथम. तर 12 13 14,000 रुपये. आता 14,000 वजा, इथे मी रब करत आहे, 14,000 वजा 0,0,6 4 आणि 3 7, तर 7,600. 13 8 9 10 11 12 13 6,400 रुपये आलेले आहे. तर मेघा आणि राधा यांना आपल्याला 3:1 प्रमाणात वाटून द्यायचे आहेत. ते 6,400 जो की आपल्याला नफा झालेला आहे तर ते आपण इथे वाटून घेऊया. 4,800 आणि 1,600. मित्रांनो, 6,400 गुणिले 3 भागिले 4 केले असता हे आपल्याला उत्तर मिळून जाईल. आपलं पुनर्मूल्यांकन खाते क्लोज होतं 14,000वर. आता जो काही नफा आहे तो आपण भागीदारांच्या भांडवल खात्याला स्थानांतरित करणार आहोत. तर जुन्या भागीदारांना नफा मिळणार आहे 4,800 आणि 1,600 रुपये. तर आता आपण क्लोज करणार आहोत भागीदारांचे भांडवल खाते. आपल्याला शेवटची समायोजनात काय विचारलं होतं की जो काही आपला नफा आहे तर ते भागीदारांचे भांडवल खाते हे नफा तोटाच्या प्रमाणात समायोजित करायला सांगितलेलं होतं. म्हणजेच आपल्याला भांडवल हे जे की स्थिर ठेवावं लागणार आहे म्हणून ते आपण लिहून घेऊया. भांडवल शिल्लक मेघाची होती 1,20,000 भांडवल होतं, राधाचं 40,000 आणि नवीन भागीदार कृतिका तिचं सुद्धा 40,000च होतं. आता जी काही याच्यावर शिल्लक येणार आहे तर ती शिल्लक आपण कर्ज खाते म्हणून दर्शवणार आहोत. तर इथे लिहून घेऊया कर्ज खाते. आता सर्वप्रथम हे गणित आपण इथे क्लोज करणार आहोत. तर आता कृतिकाची बेरीज येते 40,000. नंतर आता आपण तर राधाच्या गणिताची बेरीज करून घेणार आहोत. 46,225 येते
आणि आता आपली मेगाची बेरीज येते आपली 1,38,675. तर आता 40,000. तर कृतिकाला कर्ज खात्यावर काही शिल्लक येणार आहे का? तर नाही, कारण हिच्या खात्यावर इतर कोणतीही शिल्लक रक्कम नाही आहे. तर आता जी काय राधा आहे, तर राधाचे 46,225 मधून 40,000 वजा केले असता उत्तर येतं 6,225 रुपये. तर हे कर्ज खात्याला स्थानांतरित होईल. 1,38,675 मधून 1,20,000 वजा केले असता उत्तर येतं 18,675 रुपये. आणि हे गणित आपलं क्लोज होत आहे इथे. ते आपण कर्ज खाते म्हणून दर्शवणार आहोत. कृतिकाचं गणित क्लोज होणार आहे 40,000वर. नंतर जी की आपली राधा आहे, ती राधाचं गणित होणार आहे 46,225 वर. आणि जी की आपली मेघा आहे, तिचं गणित होणार आहे 1,38,675 वर. तर आता जे काय आपलं कर्ज खाते आलेलं आहे, तर ते कर्ज खाते आपण इथे जागा सोडली होती त्यामध्ये ते लिहून घेणार आहोत. तर मेघाचं कर्ज आहे 18,675 रुपये. नंतर राधाचं कर्ज आहे 6,225 रुपये. तर याची आपण इथे बेरीज करून घेणार आहोत. 5 आणि 5 10 चाला 1, 7 आणि 3 10 चाला 1, 8 आणि 9, 8 आणि 7 14 चाले 1 आणि 2 म्हणजे 24,900 रुपये कर्ज खात्यावर येणार आहेत. आता मित्रांनो, आपली शेवटची स्टेप आहे की ताळेबंद पत्रकाची बेरीज. तर आपण इथे ताळेबंद पत्रकाची बेरीज करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी देता बाजूची बेरीज करत आहे. 0 0 909 84 4 8 2 10 2 12 13 14 4 हाताला 1 2 आणि 3 म्हणजे 3,44,900 आपली देता बाजूची बेरीज झालेली आहे. आता आपण संपत्ती बाजूची बेरीज करून घेऊया. 8 आणि 7 14 14 आणि 5 19 19 9 हाताला 1 8 2 10 2 12 13 14 14 4 हाताला 1 3 आणि 4 7 11 15 16 16 6 22 23 24 24 4 हाताले 2 2 आणि 3 म्हणजे 3,44,900. म्हणजेच ताळेबंद पत्रकाची बेरीज आपली काय आलेली आहे? समान आलेली आहे. म्हणजेच आपलं गणित हे बरोबर आहे. मित्रांनो, आपल्याला एक गणित 10 मार्क्ससाठी विचारणार आहेत. खूप मोठं गणित आहे. जरा जास्तच याच्यावर आपल्याला प्रॅक्टिस घ्यावं लागणार आहे. सोपं आहे मित्रांनो, जास्त काही टेन्शन घेऊ नका. मित्रांनो, बँक किंवा रोकड खाते तयार करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आपल्याला विचारलेलं असतं पुनर्मूल्यांकन खाते, भांडवल खाते आणि ताळेबंद पत्रक. आपण बँक किंवा रोकड खाते तयार करत नाही. डायरेक्ट शिल्लक संपत्ती बाजूला, कृतिकाचे भांडवल किंवा खाती हे सुद्धा संपत्ती बाजूला घेतो. आणि मित्रांनो, हे आपल्याला करायचं सांगितलेलं नसलं तरी तुम्ही करत जा, जेणेकरून तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळतील. आपण हे तयार करायला सांगितलेलं नसलं आणि तयार जर केलं नाही तर तुम्हाला हे पूर्ण गणित सोडून 9 मार्क्स मिळतील. आणि तुम्ही जर का बँक किंवा रोकड खाते तयार केलं 10 पैकी 10 तुम्हाला मार्क्स ते मिळणार आहेत. मित्रांनो, भागीदाराचा प्रवेश यावरच्या या गणितामधलं तुम्हाला जर का काही समजना किंवा काही पदे किंवा काही मी केलेल्या नोंदी याबद्दल जर का काही अडचणी असतील किंवा कुठे समजले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी ते सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वप्रथम आला असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.